तिला तिला ते लिक्विडच चालू ठेवलं ते, तर त्यांना तर आराम पडला तिला भरपूर. म्हणजे डोकं बऱ्याच प्रमाणात दुखणं, जे डोकं दुखत होतं ते बंद झालं ना? जे कळा यायच्या ना तिच्या, तर ते भरपूर प्रमाणात कमी झाला. त्रास भयंकर होता ना तिला? आणि आता हो भयंकर होता. रोज रोज होत होता ना, रात्री रडत होती ती? रोज रात्री रडत होती. तर आता तो बराच कमी झाला. हा, तर ते आता औषध संपलं ना, म्हणून म्हटलं काय करायचं, परत ते मागवायचं का? नाही, मागवायचं, चालू ठेवायचं ते. फक्त एक लिक्विडच पाठवतो पद्मावतीचं. फक्त एक लक्षात असू दे की आपण म्हणजे पथ्य वगैरे पाळते ना, आता जसं मी सांगितलेल्या पद्धतीने का खातेच मध्ये? हा नाही, पथ्य तर ती सर तुम्हाला माहिती, पथ्य तर ती अजिबात पाळत नाही. पण तरी पण ते औषध मी काय केलं, कंटिन्यू चालू ठेवलं. कंटिन्यू चालू ठेवलं आणि फरक बी चांगला पडला. कंटिन्यू ते औषध चालू ठेवलं. हा, आणि ते पथ्य न पाळता पण तिला बरंच फरक पडला त्याची. बघा, ज्यावेळी पहिलं आपलं फर्स्ट बोलणं झालं, मी तुम्हाला एक शब्द दिला होता की तिला जसं सांगतो त्या पद्धतीने त्या रिझल्ट चांगला मिळून जाईल, असं म्हणाल होतं की नाही तुम्हाला? हो, आणि खरंच हो. आणि खरंच तिचं भेटला, तिला रिझल्ट चांगला भेटला बऱ्याच पैकी. पण आता पडेल ना तिला, त्यामुळे म्हटलं मग ते मागवू का? पाठवून देतो, तुम्ही मागवून घ्या.